ऊसाच्या FRP मध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत असूनही गेल्या अनेक वर्षापासून साखरेच्या किमान विक्री दरामध्ये MSP वाढ झालेली नाही. परिणामी साखर उद्योगांपुढे आर्थिक अडचणी वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो ₹42 करणे आवश्यक आहे. या संदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून केंद्र सरकारकडे साखर उत्पादन खर्चाच्या वस्तुनिष्ठ आकडेवारीसह प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. इंटरेस्ट, पॅनल इंटरेस्ट वगैरे जे होतं ते 650 कोटी पर्यंतची रक्कम ही आम्ही माफ करून घेतलेली आहे आणि आता उर्वरित राहिलेली रक्कम जी आहे ती ज्या कारखान्यांच्याकडे ते कर्ज आहे त्याचं रिस्ट्रक्चरिंग करून त्याची आज पण आमची साखर कार्यालयामध्ये बैठक झाली. तर तो एक विषय खूप मोठा आहे की ज्याचा फायदा महाराष्ट्रातल्या 27 पेक्षा अधिक सहकारी साखर कारखान्यांना होईल, अशा प्रकारचा तो एक विषय आपल्या समोर या ठिकाणी मांडायचा होता. तिसरा महत्वाचा विषय असा आहे की 6 डिसेंबरला केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढलं की ज्यूस टू इथेनॉल आणि सिरप टू इथेनॉल आणि बी हेवी मोलॅसिस टू इथेनॉल हे आता करता येणार नाही. आता तूर्त आम्ही ते थांबवलंय. पण ज्यावेळेस निर्णय झाला त्याच दिवशीपर्यंतचा बी हेवी मोलॅसिसचा स्टॉक या देशामधल्या साखर कारखान्याकडे 7.5 लाख मेट्रिक टनापर्यंतचा होता आणि मग 3 महिने झालं तो स्टॉक तसाच टँकमध्ये शिल्लक होता आणि त्याची पर्यायनं कुठले उत्पादन आम्हाला काढता येत नव्हतं. म्हणून आम्ही आचारसंहिता असताना सुद्धा आम्ही एक पत्र माननीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शाह साहेबांकडे दिलं आणि राष्ट्रीय साखर संघाच्या वतीने आम्ही मागणी केली की या बी हेवी मोलॅसिसचं कन्व्हर्शन इथेनॉलमध्ये करायला परवानगी द्या, अन्यथा हे सगळं बी हेवी मोलॅसिस हे वाया जाईल आणि हजारो कोटी रुपयाचा शेतकऱ्यांचा कारखान्याचा तोटा होईल. मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या एक 15 दिवसापूर्वी हे नोटिफिकेशन आलं आणि 7.5 लाख मेट्रिक टन बी हेवी मोलॅसिस इथेनॉलमध्ये कन्वर्ट करण्याकरता परवानगी आली. त्याप्रमाणे ऑइल कंपन्यांनी टेंडर्स काढलेले आहेत आणि 39 कोटी लिटर एवढं इथेनॉल या निर्णयामुळं तयार होईल आणि त्याची किंमत जर बघितली तर सुमारे 2300 कोटी रुपये एवढी किंमत त्याची उपलब्ध होतीये आणि तेवढा फायदा मला असं वाटतं या देशातल्या कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना निश्चितपणानं होईल. चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे की आता केंद्र सरकार 100 दिवसाचा एक कार्यक्रम हातामध्ये घेत आहे, म्हणजे 100 डेज डिसिजन नवीन गव्हर्नमेंट आता त्याच्यामध्ये घेत आहे. आमचा असा प्रयत्न आहे, आमची अशी मागणी आहे की त्या 100 दिवसाच्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये साखर उद्योगाला प्राधान्य मिळालं पाहिजे, कारण ही सोशल इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट करणारी इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये शेतकरी इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये कामगार इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये मजूर इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये इनडायरेक्टली हजारो कुटुंब इन्व्हॉल्व आहेत, याच्यामध्ये अर्थशास्त्र इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये देशाची इकॉनॉमी इन्व्हॉल्व आहे. आणि मला असं वाटतं की एनर्जी सेक्टर सुद्धा आता या शुगर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता पुढे येतोय. तर या टॉप प्रायोरिटी प्रोग्राममध्ये केंद्र सरकारला आमची विनंती आहे की शुगर इंडस्ट्री ही टॉप प्रायोरिटीच्या प्रोग्राममध्ये घ्यावी आणि तशा प्रकारचा आम्ही एक 10 वर्षाचा एक रोडमॅप तयार करायचं काम ते राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीनं आणि ज्या काही राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था आहेत त्या सगळ्या आम्ही एकत्रित केलेल्या आहेत आणि केंद्र सरकारकडे आम्ही लवकरच एक 10 वर्षाचा रोडमॅप हा शुगर इंडस्ट्री करता आम्ही देतोय. त्यामध्ये रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आली, त्यामध्ये एंड कंट्रोल ऑर्डर आली, त्यामध्ये अत्यावश्यक सेवेचा कायदा आला, त्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टच्या पॉलिसीज आल्या, त्यामध्ये इथेनॉलच्या पॉलिसीज आल्या. अशा बऱ्याच गोष्टी, ग्रीन एनर्जी, हायड्रोजन असेल किंवा बायोफ्युल असेल किंवा बायो CNG असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आता या शुगर इंडस्ट्रीच्या रोडमॅपमध्ये आम्ही घेण्याचं ठरवतोय
आणि मला वाटतं तशा प्रकारचं काम राष्ट्रीय सहकारी संघाच्या मार्फत सुरू झालेलं आहे. लवकरच आमचा दिल्लीमध्ये सुद्धा एक मोठा कार्यक्रम, एक दिवसाचं कन्व्हेन्शन या साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याचं एक काम चाललेलं आहे. अजून त्याच्या तारखा काही निश्चित झालेल्या नाहीत, पण जे यावेळेस ठरेल त्यावेळेस स्वतंत्रपणे आम्ही पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्याही कन्व्हेन्शनच्या बाबतीमध्ये आम्ही आपल्याला माहिती देऊ. तर असं थोडक्यामध्ये साधारणतः ह्या साखर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आपल्यासमोर हे विषय या ठिकाणी आम्ही मांडलेले आहेत. मला वाटतं आपल्या माध्यमातून या देशातल्या आणि राज्यातल्या साखर उद्योगाशी निगडीत असलेल्या सर्व घटकांच्या पर्यंत या संदर्भातली भूमिका जावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. एमएसपी मध्ये एकदम 1100 रुपयाची वाढ आपण पाहतो. मध्यंतरी ही नॅशनल फेडरेशनने आपल्या 3800 रुपये दर मागितला. आता एकदम परत त्याच्यामध्ये 400 रुपये वाढ करून 4200 मागतात. तर ग्राहकांसाठी सुद्धा साखर महाग होणार याच्यासाठी काय बोलतो? नाही, मुळात तर असं आहे की आपण गेल्या 5 वर्षामध्ये एमएसपी मध्ये वाढ केलेली नाही. आणि आज जर आपण रिटेल मार्केटमध्ये जर बघितलं आपण तर 42-45 रुपये रेटने रिटेल मार्केटमध्ये आजही साखरेचा रेट चालू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 3800 रुपयाचं वगैरे अशा वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत मागितलं जात होतं. पण आम्ही मागच्या 15-20 दिवसामध्ये सगळ्या असोसिएशनला मी एकत्रित आणलं आणि जो रंगनाथन समितीचा जो फॉर्म्युला आहे, जो केंद्र सरकारने ऍक्सेप्ट केलेला फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपण एमएसपी ठरवतो. एमएसपी ठरवण्याचे काही नॉर्म्स ठरलेले आहेत. म्हणजे आम्हाला पण काही स्वप्न पडलं नाही. 42 आकडा काय असा अंदाजे आकडा आलेला नाही. तसं असतं तर मग अंदाजे आकडा दिलेला नाही. वाटलंच तर आम्ही तुम्हाला त्याचा चार्ट पण देतो की 2017ला एमएसपी. साखर उद्योगासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, केंद्रीय अन्न मंत्रालय व सहकार मंत्रालय आणि NCDCचे संचालक तसेच सर्व संबंधितांची महत्त्वपूर्ण बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. या निर्णयाची ही माहिती हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे प्रतिनिधी. मालेगावचा सराईत गुन्हेगार चोरीच्या गाडीसह धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. धुळे शहर परिसरात दुचाकी चोरणाऱ्या मालेगावच्या सराईत चोरट्याला शहर पोलिसांनी सुरत बायपास रस्त्यावर अगदी शिताफीने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या 3 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दुचाकी चोरी प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दुचाकी चोरीबाबत PI धीरज महाजन यांना माहिती मिळाली की पवन दुचाकी चोरणारा मोहम्मद तय्यब अब्दुल हमीद राहणार मालेगाव हा सुरत बायपास रस्त्यावरील एका हॉटेलजवळ उभा आहे. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने आपली दुचाकी चोरी असल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच चोरीच्या 3ही दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या आहेत. या प्रकरणी मोहम्मद तय्यब अब्दुल हमीद याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत. धुळे प्रतिनिधी. नमस्ते। 11 तारीख को धुले शहर पुलिस स्टेशन के अंडर हमारा जो जेल रोड के नियर बाई एक मोटरसाइकिल चोरी हुआ था, तो उसका जो कंप्लेंट है हमको कल आया था 13 तारीख को। हमने कल 13 तारीख को हमने दर्ज किया था कंप्लेंट एंड उसके बाद हमारा धुले शहर पुलिस स्टेशन का जो DB स्टाफ है एंड उसका PI धीरज महाजन, तो वो सारे उसको डिटेक्शन के काम में लग गए। तो उसमें हमने जैसे ही हमको CCTV फुटेज वगैरह वो देखने के बाद हमको ये इन्फॉर्मेशन उसका जो आरोपी है उसका नाम वगैरह पता चल गया। उसके बाद उसने बाइक कहाँ पे डंप किया वो भी पता चल गया। तो उसमें हमने बाइक को भी रिकवर किया और फिर आरोपी को भी अरेस्ट किया। फिर जब आरोपी को अरेस्ट करते समय हमको उसके साथ और 2 गुने पे जो चोरी हो गया इसके ऊपर गुना दाखिल है, वैसे हमको 2 मोटरसाइकिल भी मिल गया। तो अभी तक हमारा 3 मोटरसाइकिल उससे हमने रिकवर किया। तो ये पूरी कार्रवाई के लिए मैं PI धीरज महाजन एंड उसका जो PSI एंड उसका DB स्टाफ है उसको शुभेच्छा देता हूँ। एंड पूरी कार्रवाई के अंदर हमारा SP सर एंड एडिशनल SP सर की गाइडेंस के अंदर हुआ है। धन्यवाद। थैंक यू सभी।
शिवसेनेच्या मेळाव्यात मराठा आरक्षणाला पिल्लू म्हटल्याने मराठा समाज व्यथित झाला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले म्हणून आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आपल्या भाषणात आमदार किशोरप्पा पाटील यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कपाशीचा मुद्दा हा पिल्लू म्हणून वापरला जाईल असे बोलल्याचे एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. यावरून मराठा आरक्षणाबाबत सत्तेत सहभागी असलेल्या आमदार किशोर पाटील यांच्यासह महायुतीची भूमिका गांभीर्याने लक्षात येते. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच आमदार पाटील यांनी तात्काळ मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे आणि आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून तब्बल 52 मोर्चे काढण्यात आले होते, तर सुमारे 100 पेक्षा जास्त मराठा बांधवांनी आत्महत्या केली आहे. मराठा समाजाची भावना कोणीही दुखवू नका असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सोमवंशी यांनी करून आमदार पाटील यांनी तात्काळ मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे अशी ही मागणी यावेळी केली आहे. जळगाव प्रतिनिधी. कापूस प्रश्नावर ही येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत हे पिल्लू नावाचा प्रकार हा निघू शकतो अशाबद्दलचं जे वक्तव्य वापरलेलं आहे ते वृत्तपत्रामध्ये छापून आलेलं आहे आणि त्यामुळे दैनिक लोकमतमध्ये हे वृत्त आलं आणि आम्ही ज्या मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांच्या ह्या भावना दुखावलेल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाचा राज्याचा समन्वयक या नात्याने मी सचिन सोमवंशी या ठिकाणी या घटनेचाही पण निषेध करतो आणि त्याने आमदारांनी आणि सरकारने त्यांची भूमिका जाहीर करावी. मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका काय आहे, म्हणजे यांच्या बोलण्यावरून मराठा आरक्षणाची गांभीर्यता हे सरकारला किती आहे, सरकारमधल्या प्रतिनिधी जे आहे विधानसभेचे यांना किती आहे हे दिसून येतं. म्हणून कृपया आपण जाहीर करावं की आपली भूमिका नेमकी काय आहे आणि आपण पिल्लू हा शब्द जो आपण वापरलेला आहे हा पिल्लू हा कोणत्या अर्थाने वापरला होता आपण हे लवकर आणि तातडीने जाहीर करावं आणि मराठा समाजाच्या आपण माफी मागावी अशी मी मागणी करत आहे. नाफेडला कांदा देणे शेतकऱ्यांनी केले बंद. 4,000 रुपये भाव देण्याची शेतकरी करीत आहे मागणी. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सरकारने कांद्याच्या भावाविषयी पाऊल उचलले असून यावेळी नाफेड व NCCF मार्फत कांदा खरेदी केला जातो. त्या कांद्याचे भाव आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार असल्याने सध्या नाफेड मार्फत जो कांदा खरेदी केला जातो त्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देणे बंद केले आहे. वाणिज्य मंत्रालयामार्फत जो भाव ठरला जाणार आहे तो आठवड्यातून एकदा भाव ठरवला जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. नाफेडला कांद्याचा 4,000 रुपये भाव द्यावा अशी मागणी आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. नाशिक प्रतिनिधी. कांदा खरेदी करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती, परंतु हा कांदा खरेदी करताना नाफेड आणि NCCFच्या मार्फत जो काही दरवर्षी दर ठरवला जातो तो दर ठरवण्याचे अधिकार यावर्षी ग्राहक संरक्षण मंत्रालयाने स्वतःकडे ठेवले आहेत. त्यामुळे दररोजचा जो कांदा दर नाफेडच्या आणि NCCFच्या खरेदीसाठी जाहीर होत होता त्याऐवजी आता नाफेडचा आणि NCCFचा दर ग्राहक संरक्षण मंत्रालय दिल्लीतून ठरवत असून हा दररोजचा दर ठरवण्याऐवजी आठवड्याचा एकदाच दर ठरवला जातो. त्यामुळं शेतकऱ्यांना आज बाजार समित्यात मिळणाऱ्या कांद्याच्या दरापेक्षाही नाफेड NCCFचा दर कमी आहे. शेतकऱ्यांचा या सरकारच्या कृतीला पूर्ण विरोध असून शेतकऱ्यांकडून नाफेडला कांदा देणं बंद करण्यात आलं आहे. नाफेड आणि NCCFने जर शेतकऱ्यांचा कांदा थेट घ्यायचा असेल तर किमान 4,000 रुपये प्रति क्विंटलचा दर द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. कांद्याचे भाव वाढताच कांद्याच्या चाळीमध्ये अज्ञात व्यक्तीने रासायनिक खत टाकल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी विविध संकटांना सामना करत असताना कांद्याची निर्यात बंदी झाल्याने कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने भडगाव शेतकी संघाचे संचालक गोविंदा एकनाथ माळी यांनी कांदा चाळमध्ये जवळपास 25 टन कांदा साठवून ठेवला होता. भाव वाढताच माथेफिरू व सैतानी वृत्तीच्या लोकांनी कांद्यात रासायनिक खत किंवा ॲसिड टाकून कांदा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जवळपास संपूर्ण कांदा कुजला आहे. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय.
बुधवारी शेतकरी कांद्याची पाहणी करत असताना हा प्रकार लक्षात आला. आजच्या भावानुसार शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी तलाठी संजय सोनवणे यांनी स्पॉट पंचनामा करून पुढील तपास हवालदार पांडुरंग सोनवणे करीत आहेत. सतीश पाटील, भडगाव प्रतिनिधी. मी शेतकरी गुड्याहून भडगाव तालुका जळगाव जिल्हा कांदा चाळ साठवण केली होती. 2 महिन्यापासून कोणी अज्ञान व्यक्तीने कांद्यात ॲसिड किंवा युरिया टाकून पूर्ण खाक केला. मला शासनाकडून भरपाई मिळावी. 200 क्विंटल कांदा पूर्ण खराब झाला. ही मला मदत मिळावी. एकनाथ माळी गुडे कांदा चाळ साठवण केली होती. 2 महिन्यापासून मुळ्यात पाणी भरून 2 चाळीमधून 1 चाळीचं पूर्ण खाक झालं. युरिया टाकून कोणी अज्ञान व्यक्तीने खराब करून टाकला. मी शेतकरी, मला शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी विनंती आहे. मका बियाण्यांच्या किमतीत झाली वाढ, मात्र सोयाबीन बियाणे झाले स्वस्त. यंदाच्या वर्षी पावसाचे चांगल्या प्रकारे आगमन झाले असून येवल्यातील ग्रामीण भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग सुरू झाली आहे. याकरता शेतकरी वर्गाची दुकानात गर्दी झाल्याचे दिसून येत असून यावेळी मका बियाण्यांच्या किमतीत 200 ते 400 रुपये प्रति बॅग प्रमाणे वाढ झाली असून कपाशी व सोयाबीनचे क्षेत्र घटत असल्याने सोयाबीनच्या बियाण्यांच्या किमती यंदा कमी झाल्याचे दिसून येत आहे. मका व कांद्याचे क्षेत्र वाढत असल्याने लोकांचा कल मका बियाणे खरेदी करण्याकडे दिसून येत आहे. नाशिक प्रतिनिधी. आमच्या भागात यावर्षी पावसाचं आगमन वेळेवर झाल्यामुळे विविध बियाण्यांची अतिशय प्रचंड प्रमाणात मागणी वाढलेली आहे. यावर्षी मार्केटमध्ये मक्याच्या बियाण्याला अतिशय प्रचंड मागणी आहे. सोयाबीन बियाणं, कपाशी याला मागणी कमी प्रमाणात आहे. सोयाबीनमध्ये रेट काहीशे मार्केटला कमी असल्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याला उठाव नाही आहे, पण मक्याचे भाव हे 2000 रुपये टिकून असल्यामुळे मक्याच्या बियाण्याला उठाव चांगला आहे. यावर्षी विविध कंपन्यांचे बियाणे मार्केटला उपलब्ध असून सरासरी 200 रुपये ते 300 रुपये प्रति बॅग प्रमाणे मका बियाण्याचे रेट वाढलेले आहे. परंतु शेतकऱ्यांची मागणी भरपूर असल्यामुळे त्याला काही अडचण येत नाही बियाणे खरेदीला शेतकऱ्यांना. आणि काही भागामध्ये जवळपास 90 ते 100% पेरणे अपूर्ण झालेले. काही भागामध्ये 30-40% पेरणे अपूर्ण आहे. अजून काही भागामध्ये पूर्ण झालेला आहे. यावर्षी पाऊस अत्यल्प असल्यामुळे बियाणे खरेदी कमी होती व बियाण्याचा उठावसुद्धा कमी होता. पण यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे बियाण्याची खरेदी जोरात असून बियाण्याचा उठावसुद्धा चांगला आहे. जवळपास यावर्षी असं वाटतंय 80 ते 100% क्षेत्र हे पेरणीखाली, त्यामुळे उत्पन्नात 100% वाढ होईल. व मक्याला भाव हे 2000 ते 2200 रुपये मागच्या वर्षीपासून टिकून आहे, वर्षभर टिकून आहे. लोकांचा कल तसं उन्हाळा लाल कांद्याकडे सुद्धा चांगला राहील. येत्या 20-25 तारखेनंतर लाल कांद्याच्या बियाण्याला मागणी राहील. परंतु लाल कांदा बियाणे हे मार्केटमध्ये शॉर्टेज आहे किंवा अत्यल्प प्रमाणात आहे. शेतकरी बांधवांकडे बियाणं तयार झालेलं नाही जास्त प्रमाणात. त्यामुळे लाल कांद्याच्या बियाण्याला उठावसुद्धा चांगला राहील आणि लाल कांद्याचं बियाणंसुद्धा चांगल्या प्रमाणात विकलं जाईल असं वाटतं एकंदरीत मागणी पाहता. भुजबळ नाराज नाहीत, ते नाराज असल्याच्या बातम्या आमचे विरोधक आणि जवळचे मित्र पसरवत असल्याची माहिती अजित पवार यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. आम्ही जनतेची कामे करण्यावर सध्या भर देत आहोत. पुणे, सोलापूर, सातारा येथून दोन्ही संत यांची पालखी जाते. पालखीचा विसावा अनेक ठिकाणी असतो. तिथली व्यवस्था वारकरी दिंडी प्रमुख म्हणून अनेक लोक करत असतात. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थेसंदर्भात विभागीय आयुक्त आणि या क्षेत्रातील अनेक पदाधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेण्यात आली होती. अजित पवार यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेही आमची आज एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीसाठी भुजबळही उपस्थित राहणार आहे. मग नाराज होण्याचा काय संबंध? मला त्याबद्दल काही बोलायचे नाही. आपले राजकीय व्यक्ती त्यांची भूमिका मांडत असतात. मी विकासासाठी लक्ष घालत आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील यासाठी बैठका घेऊन कामे पूर्ण करत आहोत.
व नव्या उमेदीने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. मुंबई प्रतिनिधी. त्यांची भूमिका मांडतात. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं, भूमिका मांडायचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्यात कुठलीही टीका टिप्पणी त्यांनी केलेल्या गोष्टीला मला करायची नाही. मला फक्त विकासाच्या बद्दल मी लक्ष घातलेलं आहे. विकास करत आपल्या जिल्ह्याला, आपल्या राज्याला कसं अधिकची मदत करता येईल, कसं महत्वाची कामं मार्गी लागतील आणि याच निमित्तानं पुन्हा नव्या उमेदीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर आम्हाला महायुतीला जाता येईल याबद्दलचा माझा प्रयत्न मला चिंतनाची गरज नसते. राज्यसभा निवडणुकीवरनं कालच सुमित्रा पवारांना उमेदवारी आणि अर्ज दाखल झालाय, मात्र हे दादांचं खोटं आहे. तुम्ही काय होतं त्यांची फायनल करीन आणि त्याला बजेटमध्ये पण आता तरतूद करीन. साधारण 2 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होईल आणि एक चांगल्या प्रकारचं इमारत सर्व सोयीयुक्त, ज्याच्यातून पोलिसांना, तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथल्या कर्मचाऱ्यांना, तिथल्या सीपींना सगळ्यांनाच काम करायला देखील एक समाधान वाटेल. लोकांचे काही प्रश्न असतील तर लोकांनाही ते प्रश्न मांडायच्या करता मदत होईल. तसंच आम्ही पुणे शहरामध्ये भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक हे आपल्याला उभारायचं आहे. जागा खाली करून घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल कधी सुरुवात करायची, काय सुरुवात करायची. भुजबळ साहेब पण इथंच होते, त्याच्या भुजबळ साहेब पण त्या मिटिंगला आलेले होते. साधारण या महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तरी सुरुवात करायची, कारण ते माझा राजेंद्र भोसले म्हणून आयुक्त आहेत, त्यांच्याशी पण चर्चा झाली. प्लॅन पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि तेही बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की जिथं पुण्य आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली, तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून एक चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं. त्याला विलंब लागला, फार सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर गेली जागा ताब्यामध्ये घेण्याच्या करता, परंतु आता जुलैमध्ये त्याचंही भूमिपूजन होईल. पुणे तिथं आम्ही शाळा नाही, कारण शाळेला तिथं बाहेर पार्किंग नाही, काही नाही. तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं मुलींचे कोर्सेस हे आम्ही तिथं सुरू करतोय आणि वेगवेगळ्या शाळेतल्या विद्यार्थिनी तिथं येतील त्या कोर्सेस पुरता आणि ते कोर्स करून तिथनं जातील. आणि खाली साधारण सावित्रीबाईंचा इतिहास, त्यांनी ज्या पद्धतीनं केलेलं काम वगैरे अशी सगळे छोटं म्युझियम आणि त्याच्या संदर्भात एक अशी छोटा 50 लोक बसू शकतील असं छोटं ऑडिटोरियम की जेणेकरून कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं, हिंदी, इंग्रजी आणि मराठी असं त्याच्यामधलं संभाषण तिथं लोकांना ऐकायला मिळेल. तसंच पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा विस्तार ह्याच्याही बद्दलची चर्चा त्या ठिकाणी झाली. ती चर्चा होत असताना साधारण 200 कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता तिथं लागणार आहे. आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली. तिथं 2 प्रश्न आहेत, एक मूळ मालक वाड्याचा आणि भाडेकरू अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर दोघांनाही समाधान मिळेल अशा प्रकारचा तोडगा काढायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि तशा प्रकारचे या बजेटमध्ये तशा प्लॅन फायनल करीन. वणी तालुक्यातून सद्गुरू जगन्नाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. सद्गुरू जगन्नाथ महाराजांची पालखी आज वणी तालुक्यातील वेगाव नंदेश्वर देवस्थान येथून पंढरपूरला निघाली आहे. 800 किलोमीटरचा हा प्रवास वारकरी पायी करत पंढरपूरला पोहोचणार आहेत. मागील 28 वर्षापासून ही पालखी पंढरपूरला वेगाव येथून दरवर्षी निघत असते. यंदा या पालखीत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत. विठ्ठलाचे नामस्मरण करत वारकरी पंढरपूरकडे जाण्यास रवाना झाले आहेत. यवतमाळ प्रतिनिधी.
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील जयभीमनगर व बिलाल मोहल्ला भागात रस्ता व नाल्याचे झालेले पालिकेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाणी घरात घुसले असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे। त्यामुळे या रस्ता व नालीचे बांधकाम पुन्हा नव्याने करावे अशी मागणी रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। नगरपालिकेमार्फत जयभीमनगर व बिलाल मोहल्ला येथे झालेला रस्ता व नाल्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले असून सदर नाल्याचे पाणी 1 ते 2 फुटापर्यंत साचत आहे। गुत्तेदाराने रस्त्याचा स्लोप न काढल्याने पावसाचे पाणी नाल्यातून घरात शिरत असल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे या नाली व रस्त्याचे काम पुन्हा दर्जेदार करावे अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। निवेदनावर मुंजा तुप समुद्रे, तय्यब बेग, सय्यद अहजर, शेख बाबू हबीब, शेख जुबेर, विशाल जाधव, सावेद शेख, आयुब पठाण, मैनूभाई, जावेद भाई यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। बीड प्रतिनिधी राजरतन डोंगरे। शासनाने बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत 56 कोटी 80 लाख रुपये वीज बिल सवलत दिली। यातून वंचित राहिलेल्या 36,000 शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे। त्याची पूर्तता करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। बीड जिल्ह्यातील वीज वितरण व अनुषंगिक बाबींचा आढावा पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत घेतला। या बैठकीत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी अभियंता MD गुरमे, कार्यकारी अभियंता अना पाटील तसेच इतर अधिकारी यांची उपस्थिती होती। जिल्ह्यात यावर्षी दोन्ही हंगामात पावसाअभावी पिकांची स्थिती खराब राहिली असल्याने शासनाने संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळ सदृश स्थितीचा जिल्हा घोषित केला। यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना 33% वीज बिल माफीचा निर्णय शासनाने घेतला होता। जिल्ह्यात असलेल्या 1,83,282 कृषी जोडण्यांपैकी 1,47,000 शेतकऱ्यांना दर तिमाही 28 लाख 40 लाख याप्रमाणे सवलत प्रदान करण्यात आली आहे। 2 तिमाही एकूण 56,80,000ची सवलत शेतकऱ्यांना मिळाली आहे। उर्वरित 36,000हून अधिक शेतकऱ्यांना लाभ द्यायचा बाकी आहे। शासन याबाबत सकारात्मक आहे व हा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना त्वरित देण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले आहेत। वीज वितरण कंपनीच्या वाहिनी विलगीकरण तसेच जुन्या तारा बदलणे, रोहित्र बदलणे या नियमित कामासह दुष्काळ सदृश स्थितीत दिला गेलेला लाभ व कृषी वीज पुरवठ्यासाठी जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या तरतुदीतील कामांचा आढावा घेण्यात आला। जिल्ह्यात विद्युत वाहिनी पुनर्गठन अर्थात RDSS अंतर्गत विविध कामे प्रस्तावित आहे। या कामांचा आढावा घेताना ही कामे गतिमान व कालबद्ध पद्धतीने उद्दिष्ट ठरवून पूर्ण करण्याच्या सूचना श्री मुंडे यांनी यावेळी केल्या। विविध तालुक्यात वीज मंडळाचे काम करणाऱ्या बाह्य यंत्रणांची संख्या कमी आहे। यामुळे त्वरित खंडित वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नाही। हे लक्षात घेऊन विभागनिहाय या यंत्रणांची संख्या वाढवून त्वरित सेवा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून वीज वितरण कंपनीने पावले उचलावीत असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले। राजरतन डोंगरे, बीड। लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील डिगोळ आंबागावच्या पांडुरंग सोनवणे या तरुणांनी आत्महत्या केली होती। जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोनवणे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतात, मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे। कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे। त्यामुळे संयमाने जय पराजय घ्यावेत। कोणतीही निवडणूक अंतिम नसते, कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये अशा शब्दात यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। दरम्यान मयत पांडुरंग सोनवणे वय 33 यास एक मुलगा, पत्नी
आई वडील असा परिवार आहे. या संपूर्ण परिवाराची तसेच दोन्ही लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. दोन्हीही मुलांच्या नावे प्रत्येकी 2.5 लाख रुपयांची मुदत ठेवून देखील धनंजय मुंडे यांच्या वतीने पांडुरंग यांच्या मुलांना देण्यात आली आहे. राजरतन डोंगरे, बीड. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या मोहन गोकुळराव राजवन यांची कन्या कुमारी प्रीती राजवन यांनी MBBS नेट एक्झाममध्ये 720 गुणांपैकी 678 गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अरुण राऊत उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष डॉक्टर अशोक तिडके, युवा मोर्चाचे अनंत जगताप, भारतीय जनता पार्टीचे दलित मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यनारायण उनोने, कैलासप्पा खुरपे, वैभव मिटकरी, बाळासाहेब साळवे, भाजप युवा नेते संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. राजरतन डोंगरे, बीड. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारचे जुलमी धोरणामुळे राज्यातील सर्वसामान्य गरीब जनता त्रस्त झाली आहे. अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे बल्लारपूर येथील वीज ग्राहकांचे चालू असलेले पोस्टपेड मीटर बदलवून त्याऐवजी स्मार्ट व प्रीपेड मीटर लावण्याचा उपक्रम चालू केला आहे. नवीन स्मार्ट प्रीपेड वीज मीटर वीज ग्राहकांची आर्थिक लूट करणारे असून अनेक प्रकारे त्रासदायक आहेत. स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये वीज ग्राहकाने जमा केलेली रक्कम संपताच वीज खंडित होणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेत संतापाची लाट पसरली आहे. या अन्यायाविरुद्ध चंद्रपूर शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर येथे शिवसेना कार्यालय बल्लारपूर ते उपविभागीय कार्यालय बल्लारपूर पर्यंत पदयात्रा काढून 14 शेतकऱ्यांनी मुंडन केले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व वीज मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. यावेळी संदीप भाऊ गिरे यांनी बल्लारपूर शहरातील नागरिकांना आवाहन केले की वीज वितरण कंपनी व महाराष्ट्र सरकारतर्फे नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवायची असेल तर वीज ग्राहकांनी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यास विरोध करावा. शिवसेनातर्फे बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चात प्रामुख्याने शिवसेना उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव, चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे, तालुका प्रमुख प्रकाश पाठक, प्रदीप गेडाम, तालुका समन्वयक शहर प्रमुख बाबा शाहू, शहर समन्वयक ॲडव्होकेट प्रणय काकडे, माजी नगरसेवक सरफराज शेख, प्रशांत मेश्राम, माजी नगरसेवक सागर राऊत, माजी नगरसेवक अमित पझारे, सतीश नंदाराम, बॉबी कदासी, युसुफ शेख, आनंद हनुमंत, रामू मेदरवार, कैलाश मोटघरे, सतीश पाटणकर, प्रशांत गुंडाला, विनोद बुराडे, प्रभाकर मुरकुटे, सोनू श्रीनिवास, धीरज निरंजने, नितीन खानोरकर, साईनाथ आदे, सुनील दुधबडे, सुखदेव बादुरकर, छोटू येवले, वेदांश कुकडकर, मुंडन करणारे कार्यकर्ते सुधाकर पोपडे, सचिन अंबाडे, छोटू बेनी, धर्मा बोनत, कल्पेश धोटे, सचिन पाटील, सुमित जुमडे, रतन भडके, विवेक लभाने, विवेक बेजल्ला, महिला जिल्हा संघटक कल्पनाताई गोरघाटे, मनस्वी संदीप गिरे, जिजा फाउंडेशन अध्यक्षा मीनाक्षी गलगट, तालुका प्रमुख ज्योती गहलोत, शहर प्रमुख माजी नगरसेविका रंजिता बिरे, अंजली शिवबंसी, शहर समन्वयक सुनीता राजूरकर, आजी माजी अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बल्लारपूर प्रतिनिधी.